चला रोल थांबायचं का थोडं चला ओके सर अत्यंत महत्त्वाची बैठक आहे ती पार पडलेली आहे काय नेमकं बैठकीमध्ये झालेलं आहे आज महाराष्ट्राचे आपल्या राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांच्या समेत आता विस्तारणं बैठक झाली न्यायमूर्ती मान्य शिंदे साहेबही ऑनलाईन उपस्थित होते आणि विशेष करून हैदराबाद गॅझेटियर आहे किंवा सातारा गॅझेटियर आहे याच्या अंमलबजावणी संदर्भात आपल्याला कसं पुढं जाता येईल याची चर्चा झाली आणि मग ज्या त्याच्यातल्या त्रुटी आहेत किंवा अंमलबजावणी करण्यामध्ये ज्या कायदेशीर बाबी समोर येत आहेत त्या बाबतीमध्ये आता चर्चा करून मला वाटतं दोन्ही आपले जे ॲडव्होकेट जनरल आणि मान्य माजी न्यायमूर्ती आपले शिंदेसाहेब आहेत त्या संदर्भात पुढे आवश्यक ती कारवाई करण्याची सूचना आम्हाला करणार आहे प्रामुख्यानं या सगळ्या दरम्यान जी मागणी आहे मूळ मागणी की सरसकट मराठ्यांना कुणबीमध्ये समावेश करून द्यावं मात्र कोर्टाचे मागील काही जे निर्णय आहेत ते बघता हे किती पॉसिबल आहे नाही म्हणूनच आमचा तो असं आहे की जे गॅझेटरमध्ये जो उल्लेख केलेला आहे त्या अनुषंगीच आता मराठा कुणबी किंवा त्यांना दाखले देण्याबाबतीमध्ये ज्या काही त्यांची प्रमुख मागणी आहे विशेष करून तर त्या कालही मला वाटतं मान्य न्यायमूर्ती शिंदे साहेबांनीच विनंती केली होती की आम्हाला थोडा कालावधी द्या कारण इथे स्क्रुटिनी प्रचंड आहे त्याच्यामध्ये तसं मराठवाडा जर सोडलं निजाम स्टेट सोडलं तर अन्य राज्यामध्ये लोकांची बाय नेम आयडेंटिफिकेशन आहे की नावानं नोंद आहे पण मराठवाड्यामध्ये जिथं निजामांचं राज्य स्टेट होतं तिथं मात्र नंबर्स आहेत फक्त आपल्याकडे आता त्या नंबरमध्ये स्क्रुटिनी करून प्रत्येक नावाची त्यामध्ये व्हेरिफिकेशन करावं लागेल पण तरी आता त्यातून काही मार्ग वेगळा निघू शकतो का म्हणजे आपल्याला जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर गाव स्तरावर आपल्याला काही मार्ग निघतो का स्क्रुटिनी करण्यासंदर्भात ज्यामुळे या कामाला गती येईल असा पण त्यात कायदेशीर ते करता येईल का म्हणून आपण आज ॲडव्होकेट जनरल साहेबांचं ओपिनियन घेतलं आहे त्याच्यावर ते संदर्भात त्या बाबतीमध्ये त्यांनी आता अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ मागितला शिंदे साहेबही बैठकीत होते ऑनलाईन कारण शेवटी कोणताही सरकारचा निर्णय घेताना तो न्यायालयाच्या परीक्षेला टिकला पाहिजे तुम्ही कालही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती या सगळ्या दरम्यान काय ब्रीफिंग केलं गेलं उपसमितीचे अध्यक्ष म्हणून आम्ही हेच आता कालही दिवसभर कालही शिंदे साहेब जाऊन आले त्याच्यानंतर त्यांची काय मागणी आहे शिंदे साहेबांनी सगळ्या कायदेशीर बाबी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु काही निर्णय त्यांना हवे आहेत आणि त्या बाबतीमध्ये आम्ही काय सरकारने कसं पुढे जावं आणि ह्या ज्या कायदेशीर बाबी आहेत आत्तापर्यंत वेगवेगळे सर्वोच्च न्यायालयाचे काही निकाल आहेत ज्यामध्ये त्यांनी काही सांगितलं का असे दाखले देता येत नाही मान्य उच्च न्यायालयाचे काही ऑब्झर्वेशन आहेत तर त्या बाबतीमध्ये मग सविस्तर त्यांना ब्रीफ केलेलं आहे आपण म्हणून आज ही बैठक सकाळी पुन्हा आमची उपसमितीची बैठक झाली त्याच्यामध्ये कालच्या झालेल्या शिंदे साहेबांच्या बैठकीतही आम्ही वृत्तांत त्यांच्यासमोर मांडला हे समिती सदस्यांनी काही सूचना केल्या आणि मग आता ॲडव्होकेट जनरलची बैठक झाली असं एकत्रित मला वाटतं झालेल्या चर्चाचा जो काही चर्चेत समोर आलेले मुद्दे आहेत ते पुन्हा एकदा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यासाठी अवगत करणार आहे 2 केसेस आहेत ज्यामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या की ज्यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की कुणबी आणि मराठा हे दोन्ही एकत्र होऊ शकत नाही किंवा सरसकट कुणबी हे मराठा यांना आपण संबोधू शकत नाही यामध्ये काय कायदेशीर अडचणी आहेत आणि त्या संदर्भात काही मार्ग हा काढला जाणार नाही माझा म्हणजे मुद्दा सांगत होतो तोच होता की याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जे ऑब्झर्वेशन आहेत एका संभाजीनगरच्याच केसमध्ये त्यांनी काही ऑब्झर्वेशन दिलेले आहे त्यामध्ये आता त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पलीकडे तुम्हाला जाता येत नाही शेवटी तो सेट लॉ आहे पण मग त्याच्यात अधीन राहून आपल्याला ही जी काही हैदराबाद गॅझेटर संबंधामध्ये ती लागू करण्याची जी मागणी आहे ती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला ओव्हरराईड नाही करता येणार त्यामध्ये मग कायद्याच्या त्रुटींमध्ये कायद्याच्या चौकटीत बसूनच ते करावं लागेल
आम्ही अतिशय पॉझिटिव्ह विचार करतो आहे की ही करण्याची आवश्यकता आहे. परंतु आता हे दोन्ही माजी न्यायमूर्ती शिंदेसाहेब असतील किंवा ॲडव्होकेट जनरल आहेत आपल्या राज्याचे, त्या दोघांनाही आता हे सगळं अवगत केलेलं आहे आपण, त्यासाठी ते आता मार्ग काढतायत. पण प्रश्न असा आहे सर की त्यांना ते म्हणतायत की आम्हाला अभ्यास करायला वेळ पाहिजे आणि जरांगे म्हणतायत की आम्ही वेळच देणार नाही. मार्ग कसा निघणार? असं जरंगे पाटलांना माझीच विनंती आहे की शेवटी कायदा आपण करत नाही आणि कायद्याच्या चौकटीत राहून जर करत असेल तर त्या जे विधितज्ञ आहेत, आता मी त्यांचा आपण सल्ला घेतो. त्यांच्याकडे काही अशी मंडळी असतील की विधितज्ञ असतील की ते आमच्याशी चर्चा करायला तयार असतील, तर आम्ही ॲडव्होकेट जनरल त्यांची बैठक घालून द्यायला मी तयार आहे. आणि जर ते त्यांच्याकडे मार्ग असेल तर तो आम्ही तपासून बघू. शेवटी आम्ही ओपन आहोत. असं काही मी काल म्हटलं की आम्ही कुठला प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला नाही आहे. मार्ग निघाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. एका बाजूला जरांगेंच्या मागण्या, दुसऱ्या बाजूला सरकार प्रयत्न करत आहे आणि आता उद्यापासनं ओबीसींच्या संदर्भामध्ये महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडते. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे. राज्याचे सर्व ओबीसी नेते त्याला उपस्थित असणार आहे. एकूणच ही जी काही सध्याच्या घडीला नव्यानं आलेली मागणी, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ते देखील आता या सगळ्या दरम्यान विरोध करू पाहत आहेत. असं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हीच भूमिका सरकारची पहिल्यापासून आहे. आता ही जी मागणी मान्य जरंगे पाटील करतायत की हैदराबाद गॅझेटर लागू करण्याचा किंवा सातारा गॅझेटर लागू करण्याचा, हा काही त्याच्यातून ओबीसीच्या आरक्षणावर काही अतिक्रमण होत नाही. परंतु जे काही त्या मला वाटतं 1931चं जे गॅझेट आहे त्याचा विचार आपण जे करतो हैदराबाद गॅझेटरचं इम्प्लिमेंट करताना, त्याच्यावरच आता हे जे ऑब्झर्वेशन्स किंवा मान्य सर्वोच्च निकालपत्रात त्याच्याबद्दल काही निर्देश दिलेले आहेत ते आपण तपासतो आपण, आणि मध्ये काही मार्ग निघू शकतो का. आपण काही म्हणजे माझं अन्य समाजाच्याही लोकांनाहीच विनंती राहणार आहे की तुमचं आरक्षण कोणी हिरावून घेत नाही. त्यामुळे आता हे या जरंगे पाटलांचा जो मुद्दा आहे त्याच्यावर फक्त आम्ही सध्या विचार करतो. थँक्यू. असं मुख्यमंत्र्यांना